Okay, so next point is slicing of strings. So yesterday we discussed the string data type str, बरोबर आहे. So let us see today the slicing of strings. Okay. So what is the meaning of slice? Slice means a piece. Okay, slice means a piece, right? So this slice operator, two closed square brackets. Okay, this is a slice operator. Slice operator is used to retrieve parts of string. ओके, म्हणजे स्ट्रिंग म्हणजे अल्फाबेट्स आहेत लाईन ना, बरोबर आहे. त्याचं कॉम्बिनेशन काय होणार आहे? स्ट्रिंग. ओके, सो वर्ड म्हणतो तुम्ही त्याला. सो त्यातला आपल्याला पार्ट पाहिजे. ओके, तो पार्ट एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल आपल्याला तर हा स्लायसिंग ऑपरेटर वापरतात. ओके, सो याच्यात लिहून घ्या द इंडेक्स can be त्याच्या आधी एक पॉइंटला एरप करा. In Python, strings follow zero-based index. In Python, strings follow zero-based index. Okay, strings follow zero-based index. आपण एक एक्झाम्पल घेऊन बघणार, त्याचं तुम्हाला समजेल लगेच. The index can either be positive or negative. The index can either be positive or negative. ठीक आहे, याचे रूल्स आपण आता बघणार आहे. Positive means forward direction. Positive means forward direction, that is from left to right. And म्हणजे positive index means असं लिहा. And negative index means backward direction from right to left. From right to left. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे पुणे. PUNE. ओके, सो ही काय झाली, एक स्ट्रिंग झाली. तर याचा इंडेक्स स्टार्ट होतो 0 पासून. 0 1 2 3. ओके, 0 1 2 3 आणि -1 -2 -3 आणि -4.
ओके, ही झाली फॉरवर्ड आणि ही झाली बॅकवर्ड डायरेक्शन. कळलं याला? स्ट्रिंगला आपण इंडेक्स कसा देतो? लेफ्ट टू राईट जाताना फॉरवर्ड डायरेक्शन म्हणतो आणि 0 पासून स्टार्ट करतो. मी खाली फॉरवर्ड डायरेक्शनचे इंडायसेस म्हणजे इंडेक्सचं प्लुरल इंडायसेस लिहिलेले आहेत आणि वरती नेगेटिव्ह हे काय असतं? निगेटिव्ह इंडेक्स. सो -1 to -4. ठीक आहे. सो सपोज तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, एक एक्झाम्पल घेऊ आता आपण. से सपोज स्ट्रिंग एस मध्ये सेव्ह केली, एस इज इक्वल टू पुणे, बरोबर आहे. डबल कोट्स किंवा सिंगल कोट्स मधली काय असती? स्ट्रिंग असती. ओके, आता एस ऑफ अ स्लाइस्ड ऑपरेटर वापरून जे आपण एक्स्ट्रॅक्ट करणार ते सपोज 0th इंडेक्सचं अल्फाबेट आहे किंवा स्ट्रिंग म्हणू आपण त्याला. सो व्हॉट वुड बी एस ऑफ 0? काय येणार आहे एस ऑफ 0? एस ऑफ 0 येणार आहे पी. ओके, सिमिलरली 0 1 2 3 तसं. एस ऑफ -1 काय येणार आहे? -1 -2 -3 -4 म्हणजे ई येणार आहे. ठीक आहे, अल्फाबेट ई येणार आहे. सो लेट अस चेक ऑन द इंटरप्रिटर. ओके, आपण शेल ओपन केलं. सो स्ट्रिंग काय घेतली आहे? एस इज इक्वल टू डबल कोट्स मध्ये पुणे, राईट. ओके, सो एस ऑफ 0 काय प्रिंट होणार आहे? पी. एस ऑफ 0 इज इक्वल टू पी. 0 1 2 3 इंडायसेस पॉझिटिव्ह मध्ये. ओके, त्याच्यानंतर एस ऑफ -1 निगेटिव्ह इंडायसेस मध्ये, निगेटिव्ह इंडेक्स मध्ये तुम्ही काय दिलंय? -1 दिलाय, राईट. सो काय येते आन्सर? ई येते. ओके, समजलंय बुदांक? येस, समजलंय. अक्षय अनम्यूट करा आणि सांगा पटकन, म्हणजे मला हे करता येईल. येस सर. ओके, गुड. आता सपोज तुम्ही दिलं एस ऑफ 40. या केस मध्ये काय दिलं? एस ऑफ 40. तर तुम्हाला काय येणार आहे? एरर येणार आहे. ओके, यू विल एन्काउंटर एरर, कारण तेवढी स्ट्रिंगच नाही आहे मोठी. ओके, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ रेंज. ओके, सो इंडेक्सची रेंज किती ते किती आहे? 0 to 3 किंवा -1 to -4, राईट. ही रेंज आहे या स्ट्रिंग साठी. आणि तुम्ही किती टाकताय? एस ऑफ 40. सो काय येणार आहे तिथं? इंडेक्स एरर येणार आहे. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ रेंज. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ रेंज. ओके, सो आपण काय करूया थोडे आणि याच्यावर ऑपरेशन्स बघूया. स्ट्रिंगवर स्लाइसिंग ऑपरेशन. सपोज मी टाइप केलं एस ऑफ 1 to 40.
So let us check index 1 to index 40. काय येणार आहे, 0 ओमिट होणार आहे म्हणजे 0 सोडणार आहे आणि 1 2 3 ओके म्हणजे पी सोडलं जाणार आहे UNE. आता पुढे काहीच नाहीये, नील आहे. सो इथं काहीच येणार नाही, फक्त UNE आन्सर येणार आहे. ओके याचा आन्सर काय येणार आहे UNE. सो इथं रेंज कळते तुम्हाला, इथं लोअर बाउंड आणि अप्पर बाउंड आहे. ओके लोअर बाउंड अँड अप्पर बाउंड. सो तुम्ही याला असं पण लिहू शकता S(1) टू नथिंग. ओके S(1) टू नथिंग म्हणजे 1 सोडला. ओके 1 सोडला, सॉरी 1 पासनं इंडेक्स 1 पासनं काय केलं, कंटिन्यू केलं. लोअर बाउंड इज इंडेक्स 1 अँड इकडे इन्फिनिटी आहे म्हणजे जेवढी स्ट्रिंग आहे तेवढं तुम्हाला मिळणार आहे अँड दॅट इज UNE. सो लेट अस चेक इट. S(1) कोलन ब्रॅकेट कंप्लीट सेम आन्सर. ठीक आहे, हे समजलंय अक्षय, प्रणव? यस सर. ओके ओके सो नेक्स्ट थिंग, S((3) किंवा S((2) घेऊया आपण, म्हणजे 2 पर्यंत घ्यायचं. 0 1 2 म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे आयडियली PUN. ओके चेक करून बघू आन्सर. S((2) PU 0 1 2 0 1 2 काय एक्सक्लूड झाला इथं, PUN यायला पाहिजे ना. आपण काय केलं S((1) टू ((4) म्हणजे फर्स्ट 4 म्हणजे 3. ओके सपोज S((3) करून बघू आपण. S((3) PUN. Okay, so this is the index म्हणजे फर्स्ट लेटर टू 4th. म्हणजे तुम्ही हे कन्सिडर करा याला असं समजा की 2 लेटर्स. ओके अप टू इंडेक्स 2, अप टू म्हणलं तर 0 1 2 येणार ना. सो दिस कॅनॉट बी जस्टिफाईड. वन सोडून पुढचे. Okay, so for now consider the number of indices, that is 0 to 2. Okay, 3 म्हणजे 0 to 2, 2 म्हणजे 0 and 1. Okay, आता आणि एक आपण हे बघू S of ब्रॅकेट मध्ये. Okay, so this will give the whole string. Okay, this will give you the whole string. So nothing is sliced here. इथे स्लाइसिंग काही होत नाही आहे.
लोअर बाउंड नाहीये, अप्पर बाउंड नाहीये. ओके ओके. सो हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये आयडियली दॅट इज स्लाइस्ड अप टू 3 कॅरेक्टर्स, म्हणजे इंडेक्स 2 येणार आहे. ओके, इंडेक्स काय येणार आहे? 2 येणार आहे. इथे इंडेक्स काय येणार आहे? 1 येणार आहे. ठीक आहे, समजलंय काय? हे 2 एक्झाम्पल्स. बुद्धांक समजलं का? परत सांगू? ओके ओके. So we'll just write it fast here. S of 2 मध्ये काय येणार आहे? इथं नुसतं PU येणार आहे. इथे काय येणार? नुसतं PU येणार आहे. ओके, then S of sliced without bound. So इथं काय मिळणार आहे तुम्हाला? होल स्ट्रिंग मिळणार आहे. You'll get the whole string. ठीक है? Okay, so next thing is, say you want to repeat the strings. Okay, so S into 3 असं जर केलं, S into 3, so तुम्हाला काय मिळणार आहे? पुणे, पुणे and पुणे. So let us check S into 3. Okay, so S into 3 केल्यावर काय म्हणणार? रिपीट होणार आहेत, ते कॉन्कॅटेनेशन होणार आहे, म्हणजे एकामागे एक काय होणार आहेत, परत ते ऍड होणार आहेत. S into 3. Okay, so next is, suppose you want to know the length. Okay, suppose you want to know the length. So the function is len of S. So if you want to find the length of string, just use this function len of S. आपलं पुणे मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? 4. ओके, so 4 alphabets and length is 4. ओके, so let us move forward. झाले का लिहून? अक्षय, रिपीट. प्रणव, काय रिपीट करू? सर एकदा डेटा टाइप रिपीट करा सर, शॉर्ट मध्ये. डेटा टाइप्स का? हा, ते घेतो मी, पण हे स्ट्रिंग समजलं का? नाही सर, हेच रिपीट करा, बाकीचे समजले, हे रिपीट करा सर एकदा. स्ट्रिंग सांगू ना? हा, हो सर. बर, आपण स्ट्रिंग पासून चालू करू. ओके, स्ट्रिंग रिप्रेझेंट स्ट्रिंग डेटा टाइप. ओके, सो इथं तुम्हाला स्ट्रिंग म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टर म्हणजे अल्फाबेट्स, बरोबर आहे? मग ते एकामागे एक लिहिले की ती झाली स्ट्रिंग. स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स एनक्लोज्ड विथ सिंगल कोट्स और डबल कोट्स, बरोबर आहे? म्हणजे या व्हेरिएबल मध्ये, S1 या व्हेरिएबल मध्ये ही स्ट्रिंग सेव्ह झालेली आहे, बरोबर आहे? म्हणजे तू जिथे जिथे S1 वापरशील तिथे तिथे पुणे यूज होणार आहे थोडक्यात. ओके, सो S1 इक्वल टू पुणे सपोज. त्याच्यानंतर हे सिंगल कोट्स मी सांगितले. सपोज एक लाईन आहे आणि दुसऱ्या लाईन मध्ये पुणे आणि लोणावळा असं आहे, तर डबल कोट्स वापरून चालत नाही.
ओके, ते कन्सिडर होत नाही, इथे एरर येते आहे, आपण हे करून बघितलेलं आहे बरोबर. तर त्याला आपल्याला कंपल्सरी हे 3 कोट्स वापरावे लागतात. हे ऑलरेडी आपण बघितले, सिंगल 3 कोट्स किंवा डबल 3 कोट्स, डबल लाईन मधले स्ट्रिंग्स ना रिप्रेझेंट करायला, म्हणजे ते व्हॅलिड होते. थोडक्यात ते काय होतंय, व्हॅलिड होतंय. मग हे एम्बेड कशी करायची ते पण बघितले, म्हणजे स्ट्रिंग इन अ स्ट्रिंग हे पण बघितले आपण. ओके, स्ट्रिंग इन अ स्ट्रिंग. त्याच्यानंतर स्लायसिंग. आता स्लायसिंग म्हणजे काय की तुम्हाला मोठी स्ट्रिंग मिळाली, त्याचे ऑपरेशन्स करायचे. सपोज अशी वेळ आली की तुम्हाला एका स्ट्रिंगचे काही कॅरेक्टर्स एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत, ते कुठेतरी यूज करायचे आहेत दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायला, सपोज. ओके, अशी वेळ आली तुम्हाला, तर तुम्हाला काय करता आलं पाहिजे, स्लायसिंग ऑपरेटर यूज करता आलं पाहिजे. स्लायसिंग ऑपरेटर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट लेफ्ट ओपन आणि क्लोज वाले स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरायचे, तो झाला आपला स्लाइस ऑपरेटर. आणि इट इज यूज टू रिट्राइव्ह. रिट्राइव्ह म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्ट. ओके, रिट्राइव्ह म्हणजे एक्स्ट्रॅक्ट. इन पायथन स्ट्रिंग्स फॉलो 0 बेस्ड इंडेक्स, म्हणजेच इंडेक्स कुठनं चालू होणार आहे, 0 1 2 3. हा झाला फॉरवर्ड डायरेक्शन मधला इंडेक्स. आणि निगेटिव्ह इंडेक्स पाहिजे तर -1 -2 -3 -4 असा बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह इंडेक्स धरला जातो, तो -1 पासून चालू होतो. आणि फॉरवर्ड डायरेक्शन मधला इंडेक्स कुठून चालू होतो, 0 पासून चालू होतो. ठीक आहे. आता हे ऑपरेशन्स आपण केले, तर एस इज इक्वल टू पुणे, एस ऑफ 0 म्हणजे काय मिळणार तुम्हाला, यातला स्लाइस्ड पार्ट मिळणार आहे, तो म्हणजे पी, पुणे मधलं पी. ओके, त्याच्यानंतर -1, -1 कुठनं चालू होणार आहे, का इथे मी PUNE लिहितो डायरेक्ट, 0 1 2 3 हे फॉरवर्ड मधलं, आणि -1 -2 -3 आणि -4. सिंपल आहे. सो एस ऑफ -1 काय मिळणार आहे तुला, ई मिळणार आहे. आन्सर ई मिळाले. एस ऑफ 40, आता इथं असं करत तू 40 येणार, 40 ला काहीच नाही आहे म्हणून एरर येणार आहे. ओके, त्याच्यानंतर एस ऑफ 1 to 40. ओके, तर 1 to 40 म्हणजे काय की हा इन्क्लूड होणार आहे आणि 40 पर्यंत जाणार आहे. आता इथं कॅरेक्टर्सच नाही आहे त्या स्ट्रिंग मध्ये, म्हणून तुम्हाला काय मिळणारच नाही, फक्त UNE मिळणार आहे. ठीक आहे, आपल्याला काय मिळणार आहे, फक्त UNE. ओके, सो दिस इज सिमिलर टू दिस. 1 to 40 म्हणजे 1 to इन्फिनिटी असल्यासारखं आहे थोडक्यात. हे स्लायसिंग ऑपरेटर मध्ये 1 to लोअर बाउंड आणि अपर बाउंड काय आहे, इन्फिनिटी आहे डायरेक्ट. म्हणजे पी सोडला, 0 हे सोडलं, आणि 1 म्हणजे UNE घेतला. ओके, सो जसं इथे केलंय तसं या साईडला करायचंय की एस ऑफ :2 म्हणजे काय येणार आहे इथं, पी आणि यू, म्हणजे थोडक्यात 2 म्हणजे जर राईट हँड साइड असेल तर 0 आणि 1 येणार. ओके, 0 आणि 1 येणार, यातले -1 थोडक्यात 2 - 1 इंडेक्स पर्यंत, टिल 2 - 1 इंडेक्स पर्यंत. ओके, आणि दिस टू दिस म्हणजे देर इज नो लोअर बाउंड अँड नो अपर बाउंड, म्हणजे तुमची अख्खी स्ट्रिंग येणार परत. त्याच्यानंतर S × 3 म्हणजे ती कॉनकॅटेनेट होणार. कॉनकॅटेनेशन म्हणजे एकानंतर एक. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज कॉनकॅटेनेशन. क्लबिंग म्हणू शकतो आपण. अँड लेंथ ऑफ S म्हणजे एक फंक्शन आहे स्ट्रिंगची लेंथ काढायला. आता लेंथ किती येणार आहे, 4, म्हणजेच याच्यावरून तुम्हाला इंडेक्स कळतो 0 to 3. बरोबर आहे, इथं इंडेक्स आहे ना 0 to 3, म्हणजे 4 कॅरेक्टर्स आहेत. थोडक्यात तुम्हाला याची काय मिळाली, लेंथ ऑफ स्ट्रिंग मिळाली. प्रणव समजलं का आता? हो सर. हा, ओके. सो नेक्स्ट पॉइंट बघूया आता. नोट, एक नोट लिहून घ्या. इन पायथन the following data types are considered as fundamental data types. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे इंटिजर,
मग फ्लोट, मग कॉम्प्लेक्स, मग बुलियन किंवा पूल, बूल आणि स्ट्रिंग. ओके, हे काय आहेत फंडामेंटल म्हणजे मेन डेटा टाइप्स आहेत. आणि बाकीचे आपण जे बघितले ते पुढचं बघायचे ते सब डेटा टाइप्स म्हणू शकता तुम्ही. ओके, नोट मधला सेकंड पॉइंट लिहून घ्या. इन पायथन we can represent char values also by using str type. ओके, सो जसं कॅरेक्टर व्हॅल्यूज आहेत ना ABCD, तर त्याच्यासाठी सी मध्ये डेटा टाइप आहे, स्पेशल डेटा टाइप आहे कॅर. ओके, पण आपण स्ट्रिंग वापरून पण कॅर रिप्रेझेंट करू शकतो, कॅरेक्टर रिप्रेझेंट करू शकतो. ओके, अँड एक्सप्लिसिटली म्हणजे सेपरेटली कॅर टाइप इज नॉट अवेलेबल इन पायथन. ओके, म्हणजे सपोज तुम्ही एकच लेटर आहे, बरोबर आहे, एकच अल्फाबेट आहे, C=A असं जर लिहिलं आणि तुम्हाला पाहिजे त्याचा टाईप, तुम्ही काय चेक केला त्याचा टाइप ऑफ A, सॉरी टाइप ऑफ C, तर तुम्हाला काय मिळणार आहे क्लास, त्याचा आन्सर काय मिळणार आहे क्लास str. ओके, म्हणजे त्याचा डेटा टाइप काय येणार आहे, कॅरेक्टर येणार नाही, कॅर. ओके, त्याचा डेटा टाइप काय येणार आहे, स्ट्रिंगच येणार आहे str. ओके, सो नेक्स्ट लिहून घ्या लॉंग डेटा टाइप is available in Python 2 but not in Python 3. ओके, सो जसं इंटीजर आहे तसं लॉंग डेटा टाइप आहे. म्हणजे मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेलं 2^32, 2^64 असे जे हायर ऑर्डर नंबर्स आहेत ते स्टोअर करायला तुम्हाला इंट पूर्ण नाही, मग तो तुम्हाला काय लागतो, लॉंग डेटा टाइप लागतो. बट पायथन 3 मध्ये इंटीजर मध्येच सगळे काय केलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत. ओके, सो नेक्स्ट इन पायथन ओके, ठीक आहे, रिपीट आहे वरचाच. सो वी हॅव ओनली दिस फ्यू नंबर्स टू बी पॉइंट्स टू बी नोटेड. काय काय पहिली गोष्ट, डेटा टाइप्स कुठले, फंडामेंटल डेटा टाइप्स कुठले आहेत, इंटीजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स, बुलियन और बुल अँड स्ट्रिंग. ओके, इंटीजर म्हणजे इंटीजर व्हॅल्यूज, फ्लोट म्हणजे डेसिमल, राईट. आपण ह्याच्यात इंटीजर मध्ये बघितले की किती टाइप्स मध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं सांगा आता आठवून, काय काय बघितलं आपण, डेसिमल, बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल, बरोबर आहे. फ्लोट मध्ये फक्त जो डेसिमल पॉइंट आहे तो वापरता येतो आणि डेसिमल व्हॅल्यूज वापरता येतात, म्हणजे डेसिमल फॉर्म मधल्या पॉइंटच्या. ओके, त्याला फ्लोट येतो. कॉम्प्लेक्स मध्ये A+IB च्या फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. बुलियन म्हणजे ट्रू फॉल्स, कॅपिटल T आणि कॅपिटल F. स्ट्रिंग म्हणजे आपण डेटा टाइप बघितलेला आताच. ओके, सो कॅर
तुम्हाला विचारलं सपोज की पायथन मध्ये सपोज एबीसी ए घेतलाय बी घेतलाय तर त्याला कुठला डेटा टाईप वापरणार, बरोबर आहे. मग तुम्हाला असं कन्फ्युजन होतं का म्हणे की कॅरेक्टर आहे तर कॅर हा डेटा टाईप असेल, नाही, त्याचं कॅरेक्टर त्याचा डेटा टाईप हा कंपल्सरी काय आहे, स्ट्रिंगच आहे. ओके, अँड लॉंग डेटा टाईप इज नॉट अवेलेबल इन पायथन 3, इंटिजरच वापरतात. ओके, ते उत्तर तुम्हाला माहित पाहिजे की फॉर एनी रेंज ऑफ व्हॅल्यूज वी ऑलवेज यूज इंट डेटा टाईप. ओके, और फ्लोट नंबर साठी. ठीक आहे. ओके, झालंय का, जायचं का पुढं? बुद्धांक अनम्यूट करून सांगा मला. ओके, ठीक आहे. ओके, सो these were the what we can say fundamental data types. बाकीचे आपण नंतर बघणार आहे, but we'll discuss one important point here that is called as typecasting. Okay, we'll see this concept of typecasting. ओके, आता याचा मेन शब्दाचा अर्थ समजून घ्या पहिले. कास्ट म्हणजे मोल्ड. ओके, मोल्ड म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर गणपतीचे मूर्ती तयार करतो त्याच्यासाठी जे मोल्ड वापरतो ना, ज्यात ते प्लास्टर ऑफ पॅरिस ओततात मग ते तयार होतंय, तर त्याला म्हणतात कास्ट, CAST, बरोबर, त्याला मोल्ड पण म्हणतात. सो कास्टिंग म्हणजे काय की आपण एक टाईप दुसऱ्या टाईप मध्ये कन्वर्ट करतो. ओके, एक टाईप दुसऱ्या टाईप मध्ये कन्वर्ट करतो, त्याला म्हणतात टाईप कास्टिंग. तर याचं डेफिनेशन आहे की वी कॅन कन्वर्ट one type value to another type. Okay, this type of conversion is called typecasting or type coercion. Okay, so इनबिल्ट फंक्शन्स कुठले कुठले आहेत टाइप कास्टिंगचे ते बघूया आपण. The following are various inbuilt functions for typecasting. Okay, so first is int, next is float, third is complex, fourth is bool, and fifth is string. Okay, so example बघू आपण आता. ओके, सो पहिला आहे टाइप कास्टिंग मध्ये इंट. ओके, सो याची डेफिनेशन लिहून घ्या. वी कॅन यूज इंट फंक्शन टू कन्वर्ट values from other types to int. Okay, for example,
int of 123.987. आता तुम्हाला माहिती आहे हा काय फ्लोट आहे, बरोबर आहे. 123.987 काय आहे, फ्लोट आहे, फ्लोट नंबर. तुम्ही टाईप चेक करू शकता. सपोज मी s इज इक्वल टू 123.987 असं म्हणलं. ओके, so type of s is float, right? Type of s is float type. It is a number of decimal number, right? आता तुम्हाला कन्वर्ट करायचं त्याला कशामध्ये, इंटिजर मध्ये, बरोबर आहे. म्हणजे इंट ऑफ s म्हणजे काय येणार, फक्त इंटिजर येणार आहे, त्याच्यात डेसिमल व्हॅल्यूज काय जाणार आहेत, निघून जाणार आहेत. तर याचा आन्सर काय येणार आहे, 123. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊया. एक कॉम्प्लेक्स टू इंटिजर आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, बरोबर आहे. आपण आधी होतोय का बघूया, बिकॉज इट कॅनॉट कन्वर्टेड. इंट ऑफ 10 plus 5z. Okay, error, can't convert complex to int. Okay, so this is what we have, the type error, can't convert complex to integer. ओके, आता इंट ऑफ ट्रू. आता हे कुठलं बुलियन आहे ना, ट्रू म्हणजे, मग इंट ऑफ ट्रू ला काय मिळणार आहे आपल्याला, 1 मिळणार आहे. ओके, बिकॉज इट इज डिनोटेड बाय 1 बाय द पायथन व्हर्च्युअल मशीन. इट विल ऑलवेज गिव्ह द व्हॅल्यू इन इंटिजर. तसंच int of false will be 0. ठीक है, ओके. आता सपोज एक एक्झाम्पल घेऊया आपण. इंट ऑफ 10.5. ओके, ही झाली स्ट्रिंग. डबल कोट मध्ये काय लिहितो आपण, स्ट्रिंग, पण आपण काय लिहिलंय, नंबर दिलेला आहे. सो इनव्हॅलिड लिटरल फॉर इंट. ओके, इनव्हॅलिड लिटरल फॉर इंट, दॅट इज अ व्हॅल्यू एरर. ओके, ही व्हॅल्यू बरोबर नाही आहे, ही स्ट्रिंग आहे. ओके, सो दिस इज द एरर, व्हॅल्यू एरर. इंट ऑफ 10.5 काय मिळणार तुम्हाला, व्हॅल्यू एरर, इनव्हॅलिड लिटरल फॉर इंट with base 10
that is 10.5. Okay, so what is the meaning of this? You cannot convert the string into integer. Okay, string into integer, invalid conversion है string to integer. Okay, okay. So इथे एक नोट लिहून घ्या. Note, we can convert from any type to integer except complex type. Except complex type. Okay, so strings पण होते but त्याचं base 10 पाहिजे, ते आपण बघूया. Second, if we want to convert str type to int type, comma, compulsory str should contain only integral values and should be specified in base 10. In base 10. Okay, so you can see here the string with base 10 now has been converted, right? So base 10 असलेला तुम्ही values घेऊ शकता, say 57. Okay, so हे decimal आहे म्हणजे याचा base काय आहे 10 आहे. Okay, integer. Okay, of the type, it is integer of the type, yes, with base 10 decimal, बरोबर आहे. सो याचा बेस काय आहे 10 आहे. ऑक्टल, हेक्साडेसिमल, बायनरी तसं. म्हणजे तुम्ही बायनरी जर घेतला इथं नंबर तर तुम्हाला परत एरर येणार आहे. सपोज इंट म्हणजे कन्वर्ट करायचं आपल्याला, आपण कसं करतो 0b1111 राईट. तर तुम्हाला काय येणार आहे परत, सॉरी आपल्याला स्ट्रिंग लिहायची ना, इंट ऑफ, तो तर डायरेक्ट इंटिजर मध्ये कन्वर्ट झाला 0b1111. सो नाउ यू विल गेट एरर. ओके, इथे काय आली, एरर आली. इंट, इथं मिस्टेक आहे, इंट 0b1111 complete.
तरी पण तुम्हाला एरर येते. ओके, कारण बेस 10 नाही आहे त्याचा. कळलं का? ही कन्सेप्ट कळली का प्रणव, अक्षय, हो सर. बुद्धांत? हो सर. हो सर. ओके ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊन बघितलंय, शेल मध्ये आउटपुट पण बघितलेलं आहे. ओके सो लास्ट 10 मिनिट्स आहेत. आपण एक पुढचं कन्व्हर्जन बघू. सो वी हॅव टाईप कास्टेड. ओके, इथं काय केलंय आपण, टाईप कास्ट केलाय म्हणजे टाईप कन्वर्ट केलाय फ्रॉम वन टाईप टू अनदर टाईप. फ्लोट टू, इथं कन्व्हर्जन कुठलं झालंय, फ्लोट टू इंटिजर. बरोबर आहे, म्हणजे याचं झालं टाईप कास्टिंग. आता हा शब्द तुम्हाला जेव्हा किंवा विचारेन तेव्हा तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे. टाईप कास्टिंग म्हणजे गणपती लक्षात ठेवायचा. गणपतीत काय करतो आपण, जे मोल्ड काय प्लास्टर ऑफ पॅरिस आहे त्याला आपण मूर्तीमध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे तुम्ही टाईप कास्टिंग म्हणजे ओके, टाईप कास्टिंग म्हणजे तुम्ही कन्वर्ट करायचा फ्रॉम वन टाईप टू अनदर टाईप. ओके, डेटा टाईप फ्रॉम वन डेटा टाईप टू अनदर डेटा टाईप. त्यातले मी रूल्स सांगितलेले आहेत. एकतर इंटिजर टू कॉम्प्लेक्स टू इंटिजर होत नाही, स्ट्रिंग टू इंटिजर होतो पण त्याला बेस काय लागतो, 10 लागतो. ओके, हे रूल्स मी सांगितलेले आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर आता नेक्स्ट डेटा टाईप टाईप कास्टिंग इज फ्लोट. म्हणजे कुठलाही डेटा टाईप तुम्हाला फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचा आहे. काय करायचं आहे, फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं. वी कॅन यूज फ्लोट फंक्शन टू कन्वर्ट other type values to float type. Other type values to float type. Okay. So पहिलं एक्झाम्पल, फ्लोट ऑफ 10 म्हणजे हा इंटिजर आहे. बरोबर आहे, याचा आन्सर काय येणार आहे, 10.0. 10.0. त्याच्यानंतर आता मी ऑब्वियस आन्सर्स तुम्हाला सांगतो, तुम्ही एकदा ऑनलाईन याच्यामध्ये चेक करून बघा कंपायलर मध्ये. ओके, 10 + 5j. आता इथं पण काय आहे, एरर येते कारण कॉम्प्लेक्स टू फ्लोट पण कन्वर्ट होत नाही. ओके, टाईप एरर, कांट कन्वर्ट कॉम्प्लेक्स टू फ्लोट. ओके, त्याच्यानंतर फ्लोट ऑफ ट्रू, इंट ऑफ ट्रू काय आलेलं, 1 आलेलं. आता इथं काय येणार, 1.0 येणार फ्लोट मध्ये. ओके, त्याच्यानंतर फ्लोट ऑफ फॉल्स 0.0. त्याच्यानंतर फ्लोट ऑफ 10, आता बेस 10 आहे. बरोबर आहे, मग काय येणार, 10.0. 10.0 ही स्ट्रिंग झाली. बरोबर आहे, स्ट्रिंग विथ बेस 10. त्यानंतर फ्लोट ऑफ 10.5 म्हणजे 10.5.
नेक्स्ट एक एग्जांपल घ्या, फ्लोट ऑफ 10. व्हॅल्यू एरर could not convert string to float 10. त्याच्यानंतर फ्लोट 0b 1111 त्याचं पण सेम व्हॅल्यू एरर could not convert string to float. ओके, आपण हे चेक करू फक्त फ्लोट 10.5. Okay, it has base 10. Type of 10.5 is float, right? ओके, इथं आता नोट इथंच लिहून घ्या छोट्यामध्ये. we can convert any type to float except complex. बरोबर. And second, whenever we are trying to convert, whenever we are trying to convert str type to float type, compulsory str should be either integral or floating point literal, and should be specified only in base 10. ओके, सो इथं हा फ्लोट आहे म्हणून ऍक्सेप्ट झालाय. इंट मध्ये 10.5 कन्वर्ट होत नाही. ओके, मगाशी एरर आलेली आपण बघितलेलं आहे.
ओके, आता थर्ड आहे तो आपण उद्या बघू. समजलंय का आजपर्यंतचं प्रणव, अक्षय? यस सर. यस सर. हा, उदांक. आता तुम्ही काय करा, पायथन डाउनलोड करा. ओके, python.org वरनं लेटेस्ट व्हर्जन मी तुम्हाला सांगितलंय ते डाउनलोड करा आणि सेटअप करून याची प्रॅक्टिस चालू करा. अजून मेन प्रोग्राम्स लिहायला वेळ आहे, तरी पण तुम्ही काय करा, हे जे मी तुम्हाला सांगतोय डेटा टाइप्स कन्व्हर्जन वगैरे जे मी सांगतो ते तुम्ही प्रॅक्टिस करा तुमच्याकडे. आणि मोबाईल असेल तर ऑनलाईन कंपायलर आहेच. ओके, तर आता आपण थांबू आणि उद्या 9:30 ला जॉईन करा परत. तुम्ही मीटिंग लिव्ह करा, त्याशिवाय हे बंद होत नाही.